2022ची मानाची अभिमानाची लाख मोलाची स्पर्धा आणि मुरादपूर गावाची कथा आणि इतिहास सांगणाऱ्या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. ज्यांचा सन्मान या ठिकाणी केला गेला पुढील सन्मान आपण घेतोय आणि विनंती असेल ज्यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल कार्यरत अर्थातच मुरादपूर स्पोर्ट कमिटीचे अर्थात अध्यक्ष बरकतभाई पाते आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते ज्यानं चिपळूणमध्ये खऱ्या अर्थानं प्रथम रुद्र करिअर अकॅडमी घडवली त्याच्यामधनं पोलीस प्रशिक्षण भरतीचं या ठिकाणी निश्चित मार्गदर्शन दिलं गेलं. त्याच्यामध्ये अनेक गुणी खेळाडू आणि गुणी या ठिकाणी निश्चित विद्यार्थ्यांना या ठिकाणी त्यांना प्रशिक्षण दिलं गेलं. त्याच्यानंतर रुद्र करिअर अकॅडमी हे नाव संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गाजलं आणि त्याच्यानंतर आपण बघितलं तर रुद्र स्पोर्ट्स हे देखील शॉप त्याच्यामध्ये भव्य दिव्य असं दालन रुद्र स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा सीईओ अर्थातच प्रोप्रायटर राजा चव्हाण साहेबांचा या ठिकाणी सन्मान या मंचावरती केलं जाणार आहे. बरकतभाई आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते आपण राजा चव्हाण जो कार्यरत पोलीस मध्ये आहेत आणि खूप चांगलं कार्य करत आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. एकदा जोरदार टाळ्याच्या गजरानं त्यांचं देखील स्वागत करणार आहोत. मंचावरती ज्यांचा सन्मान होतोय निश्चित कार्यरत आपण बघितलं तर पोलीस देखील आहेत कार्य आपण बघितलं तर सातत्याने त्यांना आपण कार्य करताना पोलिसांच्या या कार्यामध्ये देखील बघितलं त्यांच्या कार्याला देखील सलाम आहे. खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्याकरिता त्याच्यानंतर रुद्र करिअर अकॅडमीच्या माध्यमातून ते अनेक विद्यार्थ्यांना घडवण्याचं कार्य करतायत आणि अनेकांना पोलिसांकरता काय पद्धतीनं मार्गदर्शन हवे ते त्यांच्या माध्यमातून त्याच्यानंतर रुद्र स्पोर्ट्स त्यांच्या माध्यमातून चिपळूणमध्ये आणि शिंगारतलीमध्ये आपण भव्य दिव्य बघतोय. निश्चित आपण जाणार आहोत थेट मॅचकडे. मॅच मध्ये अर्थातच बघितलं तर मोठा मॅच 11 फाइटर चिपळूण विरुद्ध मुरादपुर 11 इनके बीच का मुकाबला चल रहा है और हम सीधे चलते हैं थेट कॉम्बॉक्स के अंदर. माइक्रोफोन पर जुड़ने वाले विनायक जादव हमारे साथ जुड़े हुए हैं. आप बने रहिए. मुरादपुर का टूर्नामेंट है आपको लेकर चलते सीधे मैदान की तरफ. थँक्यू सिद्दीक. आपण पाहिलं तर पहिल्याच षटकामध्ये एक धाव पण पाहिली बंटीने कट केलेला चेंडू होता. आकुट टप्प्याचा चेंडू आहे इथे आपण पाहिलं तर नक्कीच चेंडू दरम्यानच्या दिशेने सीमारेषेचा वेध घेताना आपण पाहिलं तर सुंदर क्षेत्ररक्षण आहे. विक्की आणि बंटी आपण पाहतोय सलामीची जोडी अर्थातच पॉवर प्लेची पहिली 2 षटक आहेत आणि ते मात्र विक्की ह्यावेळी मात्र सलामीसाठी मैदानात मागच्या सामन्यात विक्कीची जबरदस्त फलंदाजी मित्रांनो आपण पाहिली होती. धावा आणि चेंडूतलं अंतर कमी करण्याचा प्रयत्न अर्थातच विक्कीने प्रयत्न केला होता. मॅन इन फॉर्म आहे. गत आठवड्यात आपण पाहिलं तर बावशेवाडी इथे झालेल्या स्पर्धेमध्ये देखील विक्कीने आक्रमक फलंदाजी केली होती आणि एक अनुभवी जोडी आहे आणि 2 दिग्गज फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या मध्यभागी अर्थातच 11 फायटर संघाचे. अफवान राईट टॅप ओव्हर द विकेटचा मारा विकीसाठी आहे. अकुट टप्प्यात चेंडू पूल केला. चेंडूला अत्यंत सुंदर फटका आहे. फाईन लेगच्या पट्ट्यात एक धाव घेतले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न बंटीचा कॉल आहे मात्र विकी परत पाठवतोय. क्रिकेटमध्ये धाव पूर्ण व्हायची असेल तर दोघांचं कॉलिंग अत्यंत महत्वाचं आहे. नजर अत्यंत महत्वाची आहे. इथं मात्र विकी नाकारतोय ना मुन्ना ना. इथं मात्र एक धाव मिळते. एकने धाव संख्या वाढते. संघाची स्थिती पण पाहिली तर षटक क्रमांक 1 बिनबाद 4. या संपूर्ण स्पर्धेसाठी मित्रांनो जे आकर्षक मंडप आणि व्यासपीठ आपण पाहतोय ना अर्थातच आपण पाहिलं तर नईम खान गोळकोट मॅन फ्रॉम गोळकोट नईम खान यांचं दर्जेदार व्यासपीठ नक्कीच इम्तियाज भाई दर्जेदार व्यासपीठ आणि काय जबरदस्त आपण पाहतोय मंडप डेकोरेटरचे मालक नईम खान. धन्यवाद नईम भाई आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. हो बंटीचा एक स्वीपचा फटका आहे सुंदर बट घुटना टेक तमाशा देख चेंडूला दिशा दिले गतीचा वापर केलाय. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. विकीचा कॉल आहे. ह्यावेळी मात्र जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आहे. 3 धावांनी संघाची स्थिती पण पाहिली तर षटक क्रमांक 1 5 षटकांच्या सामन्यात बिनबाद 7 आणि इथं आपण पाहिलं तर 11 फायटर हा संघ सलग 2 सामन्यामध्ये पराभूत झालाय. इथे मात्र मोठ्या फरकाने या संघाला सामना जिंकावे लागेल. तर अस्तित्व टिकवायचं असेल स्पर्धेमध्ये ऑन राहायचं असेल तर आपल्याला नक्कीच क्वार्टर फायनलचा सामना खेळवायचा असेल तर अर्थातच ह्या सामन्यामध्ये मोठ्या फरकाने 11 फायटरला जिंकावं लागेल. पुन्हा एकदा राईट टॅप ओव्हर द विकेटचा मारा असणाऱ्या अफवांचा अर्थातच विकीसाठी विकीच्या बॅटमधून निघालेला फटका फाईन लेगच्या पट्ट्यात शॉर्ट फाईन लेगच्या पट्ट्यात सुंदर. इथे मात्र विकीला परतावं लागतंय. डीजे मास्टर कॅरी ऑन. कॅच पकडला गेलाय. तुमच्या स्क्रीनवरती अनेक जण युट्यूब वरती मॅच बघतायत. आदिल बाकरला आपण बघितलं तर खूप चांगला झेल पकडला. फाईन लेगच्या पट्ट्यात उभा आहे. अनेक प्रेक्षक या ठिकाणी वाट बघत असतात की कोणी कॅच पकडलाय आणि निश्चित हा झेल आदिल बाकरनं पकडला. महत्वाच्या क्षणी महत्वाचा झेल आला.
विक्की नरळकरला माघारी परतावं लागेल. आदिल बाकर निश्चित युट्यूब वरती खूप चांगल्या पद्धतीने कॅच पकडला होता, पण खूप चांगला झेल. याच्या आधी ओमकार देसाईचा झेल देखील त्यानं अप्रतिम पकडला होता. यावेळी मात्र देखील झेल खूप चांगला पकडलाय. अर्थात आपण पाहिलं तर कॅचेस विथ मॅचेस म्हटलं जातं, पकडू कॅच जितो मॅच अकुट टप्प्याचा चेंडू होता. विकीसाठी एक पर्वणी होती, मात्र बॅट चिकट घेऊन बाकरने सुंदर झेल टाकलाय. इथं आपण पाहिलं तर 7 धावसंख्या फलकावरती लागते. नवीन फलंदाज निनाद नॉस्ट्राईक एंडलाय आणि गोलंदाजीवरती आपण पाहिलं तर हसन हमदुले. ओ बंटीचा फेवरेट शॉट, आपण फर्टी ट्रेडमार्क शॉट आपण पाहतोय. एक जबरदस्त रिव्हर्स स्वीपचा फटका आहे. इथे आपण म्हणतो दुहेरीच्या धावेने संघटित स्थिती आपण पाहिली तर षटक क्रमांक 2 धावसंख्या आपण पाहिली तर 1 गडी बाद 9 आणि 5 षटकांची लढत आहे. अर्थातच आपण जर पाहिलं तर जर का मुरादपूर 11 संघाने हा सामना जिंकला तर अर्थातच बॅक टू बॅक त्यांचा दुसरा विजय आणि अर्थातच क्वार्टर फायनल साठी हा पात्र ठरणारा संघ आहे. दोन्ही संघांसाठी अस्तित्वाची लढाई आहे. डू ऑर डाय, जिंका किंवा मरा, जिंकावंच लागेल, कारण बाद फेर आपण पाहिलं तर दोन्ही संघांसाठी मस्ट नीड आहे. अकुट टप्प्याचा चेंडू पॉईंटच्या डोक्यावर चेंडू सीमारेषेचा वेध घेताना नक्कीच चौकार. बंटी अप्रतिम फटका मारतोय, जबरदस्त फटका आहे. वांडीजे मुरादपूर मोडला अजित बोबे ओराम क्रिकेट स्पर्धा 2022 सायंकाळच्या सत्रामध्ये आपण आजचा कोणता संघ आहे जो उपांत्य फेरीच्या सामन्याचं तिकीट कन्फर्म करतो त्यासाठी चाललेला क्रिकेटचा रणसंग्राम महासंग्राम आपण पाहतोय. ओहो, रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता मित्र. हसन अमदुले याने नजरहटी दुर्घटना असताना इथे मात्र आशिकभाई हमदुले हे मात्र आपल्या मुलाचा खेळ पाहण्यासाठी दुपारच्या सत्रामध्ये नसणार आहेत. परंतु हसन एक जबरदस्त कामगिरी आहे, कारण ज्या प्रकारे बंटी पटका खेळायला गेला होता रिव्हर्स स्वीपचा, इथं मात्र परफेक्ट यॉर्कर होता. यष्ट्यांचा वेध घेतला जातोय, त्रिफळाचित केलं जाते. 2 गडी बाद धावसंख्येकडे पाहिलं तर 13 धावा 13. आणि मी मगाशीच म्हणालो होतो क्रिकेटमध्ये 17 आणि 13 धावा अशुभ मानलं जातं. मागील सामन्यात देखील ह्याच मुरादपूर संघासाठी बॅक टू बॅक 13 धावसंख्येवरती 3 फलंदाज बाद झाले होते आणि माध्यम मात्र होता ओमकार देसाई. राकेश पालंडी स्ट्राईकवर येतोय. राईट अप ओव्हर द विकेटचा मारा असणार आहे. हो, सुंदर चेंडू आहे, अप्रतिम असा फटका आहे. चेंडूला खोदून काढलाय पुन्हा एकदा डीप काऊ कॉर्नरच्या पट्ट्या क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. डाव संख्या 1 ने वाढते, धाव संख्या पोहोचते षटक क्रमांक 2 2 गडी बाद 14. आणि आपण पाहिलं तर दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाची लढत आहे, जो जास्त फरकाने जिंकावं लागेल 11 फायटरला. आणि जर का सहजरित्या आपण पाहिलं तर प्लेन मध्ये जरी जिंकला मुरादपूर 11 संघ तरी काही क्वार्टर फायनल साठी पात्र ठरू शकतो, कारण पहिला सामना त्याने जिंकलाय. हे समीकरण पाहिलं तर 2 फायटरने सामने गमावले, त्यानंतर गॅलेक्सी संघाने एक सामना जिंकला, एक गमावलाय. तर हा जर सामना जिंकला मुरादपूर संघाने, मुरादपूर 11 संघाने, तर त्यांचे सलग 2 विजय होणार आणि तो क्वार्टर फायनल साठी पात्र ठरणार. गुणांची लढाई आहे मित्रांनो. हो हो हो, काय जबरदस्त चेंडू आहे. आणि मातब्बर आपण पाहिलं तर निनाद दाखवलं देखील चकवलंय, कारण आपण पाहिलं तर यंग विरुद्ध टॅलेंट अशी लढत आहे आणि त्याच्यावरती भावी ठरताना पाहतोय. वर्चस्व अधिराज्य गाजवताना आपण पाहतोय यंग टॅलेंट हसनला. निनादला चकवणारा चेंडू होता, पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध घेताना काय सुंदर चेंडू आहे. आणि आपण पाहिलं तर त्याचं मागील सामन्यामध्ये 5 षटकार त्याच्या षटकामध्ये येताना पाहिले. तदनंतर ज्या प्रकारचं कमबॅक आहे ना मित्रांनो, कमाल आहे. हो, ब्लॅक होल मध्ये टाकलेला चेंडू परफेक्ट यॉर्कर ब्रह्मास्त्राचा वापर केला जाते. जोरदार अपील मात्र होत आहे. यस बाबल्या, आता ज्या पद्धतीने तुम्ही म्हटलात या ठिकाणी मुरादपूरचा संघ खेळतोय, जर जिंकला तर क्वार्टर फायनल मध्ये थेट जाईल, कारण त्यांना माहित आहे त्यांना 8,000 रुपये मोजले त्या मॅचला खेळण्याकरता आणि त्यांना जिंकण्याची जिद्द आहे. त्यांनी देखील इंटरव्ह्यू भरले यंग फायटर मुरादपूर आणि या स्पर्धेमध्ये दाखल झालेत. आणि या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवशीच आम्हाला खेळायचं आहे, नंतर आम्हाला कामं देखील करायची आहे आणि पहिल्या दिवशी जो शो असेल तो आम्ही दाखवणार आहोत. त्याकरता दाखल झाले आणि त्यांनी देखील थेट या स्पर्धेमध्ये इंटरव्ह्यू देखील भरली आहे आणि ते आत मैदानामध्ये खेळत आहेत. अर्थातच सिद्दीक आपण पाहिलं ह्या क्रिकेट स्पर्धेचं 13वा वर्ष आणि प्रत्येक वर्षी हा संघ दाखल होत असताना या संघाला एंट्री फी भरावी लागते, कारण आपण पाहिलं ना क्रिकेट आणि खेळामध्ये आपण पाहिलं खेळामध्ये आणि धंद्यामध्ये कोण कोणाचा भाऊ नाही, बहीण आहेत, सर्वांना नियम आहेत, तेच तुम्हाला नियम आहेत. आणि प्रत्येक वर्षी या संघाला एंट्री फी भरताना आपण पाहतो. आणि एक वर्ष म्हणजे 2019ला हा संघ आपण पाहिलं तर मित्रांनो
सेमीफायनल मध्ये देखील दाखल झाला होता. जबरदस्त कामगिरी देखील केली होती आणि इथे आपण पाहिलं तर षटक क्रमांक दुसरं देखील संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली तर 2 गडी बाद 14 14 लॉस ऑफ 2 विकेट एंड ऑफ सेकंड ओव्हर. 5 षटकांची लढत आहे. इथं मात्र मोठं टार्गेट सेट करावं लागेल कारण तुम्हाला मोठ्या फरकाने सामना जिंकायचा आहे. इथं मात्र आक्रमण करावं लागेल. राकेश स्ट्राईकवर आहे, नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर निनाद गोलंदाजी मार्कावर सज्ज होतोय. हो, राकेशच्या बॅट मधून निघालेला सुंदर फटका आहे. इथं मात्र सीमा रेखा पार षटकार, जबरदस्त फटका आहे. चांगलं गुणलेखन आपण पाहतोय. अर्थातच यंदा थोडीशी इंजुरी आहे त्यांना, दुखापत असल्यामुळे ते तरी स्कोरिंगचं काम करत नसते. दिनारच्या बॅटमधून निघालेला फटका आहे. इथं मात्र आपण पाहतोय तर छत्रपती शिवाजींचा छावा संघाची स्थिती पण पाहिली तर षटक क्रमांक 3 27 धावा फलकावरती लागतायत आणि ज्या मोठ्या षटकाची नितांत गरज होती 11 फायटर संघाला, ते मात्र आपण हे षटक येताना आपण पाहतो. कारण आतापर्यंत त्या षटकामध्ये 3 चेंडू हाताळले गेले. गोलंदाज आपण पाहिलं तर आदनान आहे आणि आदनानवरती आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 13 धावा कुठल्यात आणि अशी 2 मोठी षटकं बनवावी लागतील 11 फायटरला. कारण मॅच मध्ये तुम्हाला मित्रांनो ऑन राहायचं असेल तर आक्रमण करावं लागेल. आणि इथं मात्र आपण पाहिलं तर निनाद स्ट्राईकवर आहे. आदनान गोलंदाजी मार्कावर सज्ज होतोय. रॅटअप ओव्हर द विकेटचा मार आहे. हो, बॅटची कट घेऊन आपण पाहिलं तर चेंडू पुन्हा एकदा फाईन लेगच्या पट्ट्यात थोडासा नैसर्गिक अडथळा आहे आणि धावसंख्या 1 ने वाढते. स्ट्राईकवर येतोय अर्थात राकेश. धावसंख्या 28 धावा फलकावरती लागते. षटक क्रमांक 3 आजच्या सत्रातील गटातील मित्रांनो शेवटची लढत आहे. आपण जर पाहिलं तर आजच्या सत्रातील गटातील शेवटची लढत आहे आणि आजच्या दिवसाचं खास वैशिष्ट्य आहे. रुद्र स्पोर्ट्स संघाने 3 पैकी 3 सामने जिंकून नंबर 1 आहे आणि आपण पाहिलं तर तो मात्र क्वार्टर फायनल मध्ये दाखल झालेला संघ आजच्या दिवसातील आहे. मित्र पुन्हा एकदा डीप स्क्वेअरच्या पट्ट्यात चेंडू आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुंदर आणि फुट द विकेट आणि अशा चोरट्या धावांची नितांत गरज आहे. कारण म्हटलं जातं उमेदवाराला जिंकण्यासाठी मतांची गरज असते, विद्यार्थ्याला घडण्यासाठी गुणांची गरज असते आणि क्रिकेटचे सामने मित्रांनो जिंकायचे असेल तर अशा सुंदर रणबीट टू द विकेटची मात्र गरज असते. 2 धावांनी संघाची स्थिती पण पाहिलं तर 3-0-30 लॉस ऑफ अर्थातच 2 विकेट प्रोग्रेस नाऊ थर्ड ओव्हर. राकेशच्या बॅटमधून निघालेला फटका खोदून काढलाय चेंडूला लॉंगॉनच्या पट्ट्यात सुंदर झेल टिपला जातो. राकेशला परतावं लागतंय. डीजे मास्टर पॅटर्नला गरज होती ते षटक देखील आपण पाहिलंय. आता मात्र 3 षटकं संपतायत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 30 म्हणजे 30 लॉस ऑफ 3 विकेट एंड ऑफ थर्ड ओव्हर. म्हणजे आपण पाहिलं 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा म्हणजे 10ची सरासरी आतापर्यंत आपण पाहिली आणि येणाऱ्या 2 षटकांमध्ये किती धावांचं टार्गेट सेट केलं जातं हे देखील पाहणं नितांत गरजेचं आहे. कारण निनाद दातेला स्ट्राईक देण्यासाठी आपण पाहिलं तर ओमकार बडे मैदानात येतोय. ओमकार बडे आपण पाहिलं तर एक आक्रमक फलंदाज आहे. इथे आक्रमक फलंदाजी करावी लागेल. अफवानच्या चेंडूवरती आक्रमण केलं जात आहे आणि ओमकारच्या बॅटमधून निघालेला अप्रतिम असा उत्तुंग षटकार आहे. जबरदस्त गगनचुंबी षटकार आहे मित्रांनो, अप्रतिम षटकार आहे.
ना स्टँड अँड डिलिव्हर ज्या प्रकारे चेंडू गतीने आला त्याच गतीने सीमारेषे पार पाठवल्या अर्थात ओमकार बडेने. आणि मनगटाचा वापर करताना गतीचा वापर करताना जे टायमिंग आपण पाहिलं ना एलिव्हेशन अप्रतिम एलिव्हेशन होतं आणि जेवढी उंची तितकीच उंची देखील आणि लंबाई देखील होती. अप्रतिम फटका आहे. धावसंख्या 6 ने वाढते. 36 धावा. षटक क्रमांक 4 पुन्हा एकदा अफवान राईट अप मोहर द विकेटचा मारा बडेसाठी. हो पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र थोडंसं गती परिवर्तन केलं जात आहे. थोडासा खाली राहणारा चेंडू आहे. 37 धावसंख्या 1 ने वाढते. स्ट्राईकवर येतो निनाद. आपण पाहतो मित्रांनो जमातुल मुस्तमिल मुरादपूर मोहल्ला आयोजित भव्य राम क्रिकेट स्पर्धा 2022 सायंकाळच्या सत्रातील गटातील शेवटची लढत आहे. त्यानंतर आपण आजच्या सत्रातील क्वार्टर फायनलचे एक मोठा मुकाबला आपण पाहणार आणि कोणता संघ अंतिम दिवशी अर्थातच सेमी फायनलचं तिकीट कन्फर्म करतो हे देखील आज सिद्ध होणार. पुन्हा एकदा अफवांचा पुढचा चेंडू राईट मोहर द विकेटचा महाराष्ट्र निनादसाठी. हो निनादच्या बॅटमधून निघालेला फॅटेड स्वरूपाचा फटका इथे मात्र फलंदाज बाद डीप मिड विकेटच्या पट्ट्या. एकोणतीस 30 ऐतिहासिक तलाव मैदानावरती सीपीएल चिपळूण प्रीमियर लीग मित्रांनो भव्य दिव्य अशी स्पर्धा आहे आणि चिपळूणच्या इतिहासातील प्रथमच एक दर्जेदार स्पर्धेचं आयोजन केलंय. सर्व क्रीडारसिक सर्व खेळाडूंनी याचा अवश्य लाभ घ्या. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर सह्याद्री स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य गोल्ड स्पोर्ट्स क्रिकेट स्पर्धा भव्य ओराम क्रिकेट स्पर्धा मित्रांनो आपल्या भेटीसाठी येते दिनांक 1, 2, 3 फेब्रुवारी 2022 आणि सह्याद्री क्रीडा संकुल ऐतिहासिक सह्याद्री क्रीडा संकुल इथे क्रीडा स्पर्धा संपन्न देखील होते आणि प्रथमच आगळ्या वेगळ्या नियमांची स्पर्धा आहे मित्रांनो. गोल्ड स्पोर्ट्स क्रिकेट भव्य ओराम क्रिकेट स्पर्धा 5 खेळाडूंचा संघ असणार आहे आणि ह्या स्पर्धेचा अवश्य लाभ घ्या. अफवांचा पुढचा चेंडू ओमकारसाठी. इथं आपण पाहिलं पुन्हा एकदा पायांचा वेध घेणारा चेंडू आपण पाहतोय आणि पंच गोट्या बसले इथं मात्र बाद फलंदाजाला परतावं लागतं. बॅक टू बॅक दुसरा धक्का धक्के पे धक्का. यस डीजे कॅरी ऑन. आणि सांगता येतं यस चेटीचं वाईट मिक्सर एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र एक धाव मिळते. अशा धावांची 11 फायटर संघाला मित्रांनो नितांत गरज आहे. कारण क्रिकेट म्हटलं तर धावांचा खेळ क्रिकेट मधला तर रनिंग बिटवीन द विकेटचा खेळ चेंडू आणि फळीचा खेळ अर्थात धावसंख्या 2 ने वाढते. लेग बाईच्या स्वरूपात अवांतर स्वरूपात 2 धावांनी संघटित स्थिती पण पाहिली तर 39 धावा फलकावरती लागत आहेत. हॅलो इथे पण पाहिलं तर डॉट चेंडूने मात्र अप्रतिम चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेताना डॉट चेंडू पण पाहतोय. इथे मात्र षटक क्रमांक 4 आपण पाहतो. ह्या षटकात ज्या प्रकारची गोलंदाजी केली पुन्हा एकदा कमबॅक आहे. पहिल्या चेंडू होती षटकार बसल्यानंतर आपण पाहिलं एक नंतर सुंदर कमबॅक केलंय जकडून ठेवलंय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. अफवान पुढचा चेंडू. हो हो आकुट टप्प्याचा चेंडू सुंदर पुढचा फटका आपण पाहतो. चेतन सलीलच्या बॅटमधून निघालेला अप्रतिम षटकार आहे. जबरदस्त षटकार आहे. आपण पाहिलं तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर एक्झॅक्टली 9च्या सरासरीने धावसंख्या आपण पाहिली तर 45 लॉस ऑफ 5 विकेट निखिल वारकेसाठी त्याचे मित्र आपण पाहिलं तर अर्थातच किरण ठसाळे यांच्याकडून सलग 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 11.25 रन रेट प्रत्येक षटकामागे आपण पाहतोय. अर्थातच
एक चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. शेवटचं आणि अंतिम षटक आहे, स्लॉप बॉल ज्याला म्हणतात, हाणामारीचं षटक आहे आणि हे षटक अत्यंत मोठं बनवणं नितांत गरजेचं आहे. जर का 55 ते 60 धावांचं टार्गेट सेट केलं तर एक चांगली लढत, चांगला सामना आपण मित्रांनो सायंकाळच्या सत्रात पाहू शकतो. कारण आपण पाहिलं तर ही जोडी जी मैदानात आहे, नॉन स्ट्राईकला असलेला चेतन, स्ट्राईकवर असलेला निखिल वारके, प्राइज ऑन आहे. किरण ठसाळे यांच्याकडून सलग 3 षटकार, 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. तशी कामगिरी करावी लागेल. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय सरफराज. कोट्यातील पहिल्याने संघार मात्र शेवटचं षटक आहे, राऊंड विकेटचा मारा आहे. हो, निखिलच्या बॅटमधून निघालेला फटका आहे. इथं मात्र सुंदर षटकार आहे, काय जबरदस्त फटका आहे. यस डीजे कॅरी ऑन. अर्थातच एक षटकार मारलाय, अद्याप 2 षटकारांची गरज आहे. कारण 1000 रुपये देखील ऑन असणारे किरण ठसाळे यांच्या माध्यमातून धावसंख्या आपण पाहिले तर 51 धावा पलकावरती लागतात. षटक क्रमांक 5 आपण पाहतोय आणि ज्या प्रकारचा फटका आपण पाहिला निखिल वारकेचा, लॉंगॉनच्या डोक्यावरून फ्लॅटेड स्वरूपाचा षटकार होता. 51 धावा पलकावरती लागतात. षटक क्रमांक 5 गडी बाद 51. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर सरफराज. दर्जेदार स्पर्धा मित्रांनो आपण पाहतोय. ऑलरेडी रुद्र स्पोर्ट्स संघाने क्वार्टर फायनल मध्ये दिमागदार असा प्रवेश केलाय. इथे मात्र क्वार्टर फायनलच्या तिकीटसाठी चाललेली लढत, क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. पुन्हा एकदा सरफराज, राऊंड विकेटचा मारा, निखिल वारके ऑन फायर आपण पाहतोय. उलटा स्वरूपाचा चेंडू, इतर मात्र मिस टाइम फटका आहे. पुन्हा एकदा डीप कव्हरच्या पट्ट्यात चेंडू होते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि ते स्ट्राईक एंडला फेक आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, धावसंख्या 2 ने वाढते. 53 धावा पलकावरती लागतायत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 5 आहे आणि आपण अर्थातच पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय सरफराज. आतापर्यंत आपण पाहिलं तर प्रत्येक गोलंदाजाने पहिलं षटक अत्यंत प्रभावी आपण टाळलं होतं. अफवांचं केवळ 7 धावा दिल्या होत्या. त्यानंतर थोडीशी महागडी षटक आपण येताना पाहिली आणि तिसरं षटक अनुक्रमे अत्यंत महागडं होतं. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या पट्ट्यात चेंडू आहे, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आहे आणि अर्थातच आपण पाहिलं तर चेतनचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, धावसंख्या 2 ने देखील वाढते. संघाची स्थिती आपण पाहिलं तर 55 लॉस ऑफ 5 विकेट, प्रोग्रेस नाव 5th अँड लास्ट ओव्हर. शेवटचे आपण पाहिले तर 3 चेंडूंचा काय शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते सरफराज. राऊंड विकेटचा मारा, स्ट्रायकर निखिल वारके. अत्यंत सुंदर फलंदाजी आपण पाहतो निखिलची. ऑफ स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू, पंच गोट्या भोसले आमच्या दिशेने बघतात, सांगतात की येस इट इज वाईट. पुन्हा एकदम एक्स्ट्रा आपण पाहतोय. धावसंख्या आपण पाहिलं तर अब तक 56 धावा फलकावरती लागतात. षटक क्रमांक 5. हा सामना आपण पाहिला तर किडरसिक डोळ्यात टक लावून सामन्याचा आनंद गावच्या महिला भगिनी ह्या देखील या सामन्याचा आनंद घेताना आपण पाहतोय. धन्यवाद सर्व महिला भगिनींचं हार्दिक स्वागत आहे. आभारी देखील आहोत. मंडळ स्पर्धेच्या वतीने आपण पाहिलं तर आकुट टप्प्याचा चेंडू आहे. पुन्हा एकदा पुलचा फटका आहे, स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे. धाव मात्र मिळते इथे आपण पाहिलं तर 59 धावा फलकावरती लागतायत. 5 आणि शेवटचं षटक आहे, शेवटचं चेंडू शिल्लक आहे. अर्थातच षटकार बसला तर 65, चौकार बसला तर 63, 1 निघाली तर 60, 2 निघाली तर 61, 3 निघाले तर 64. काय घडते काय बिघडते पाहूया. इथे मात्र अत्यंत महत्वाची लढत आहे, मस्ट डिडेड विन, अस्तित्वाची लढाई आहे. जिंका किंवा मारा, जिंकेल तो टिकेल, हरेल तो घरचा रस्ता बघेल, असं हे पॅव्हलियन बॅक टू पॅव्हलियन परतावं लागेल. हो, चेतन सलीलला टाकलेला चेंडू अत्यंत प्रभावी चेंडू आहे. इथं आपण पाहिलं तर चोरटी डाव घेण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद, वारकेला परतावं लागते. अशा प्रकारे 30 चेंडू
करून आपण बघितलं तर या ठिकाणी या स्पर्धेला दोन हजार 2022 मधली मुरादपूरची मानाची स्पर्धा, लाखमोऱ्याची स्पर्धा, खूप चांगली स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. खूप चांगला आयोजन या ठिकाणी बघायला मिळतोय आणि खास करून आपण बघितलं तर आजच्या स्पर्धेला सदिच्छा भेटण्याकरता फिरोजभाई कडवेकर यांचं देखील आगमन झालेलं आहे. कडपुलीतलं एक लाडकं व्यक्तिमत्व आहे आणि आज या स्पर्धेला पोहोचले, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. फिरोजभाई, आपल्या मनापासून हार्दिक स्वागत आहे. आणि मॅच कडे देखील आपण जाणार आहोत. बहुत अच्छा मुकाबला है, जीतने के लिए 60 रन बनाने, 30 गेंदे आपके पास है. बहुत अच्छा मुकाबला रहेगा. आप दूसरा पड़ाव देख रहे हैं मैदान के अंदर. दूसरा पड़ाव आ रहा है. सुंदर मुकाबला देखने को मिलेगा, इंटरेस्टिंग. 2000 हेलो हेलो चेक, हेलो चेक. 2022 की अब कहानी को सुन रहे, बहुत अच्छी कहानी रहेगी मैदान के अंदर. 30 गेंद में एक बार फिर 11 फाइटर की बात कीजिए तो कुल मिलाकर 59 रन बनाए. 60 रनों का लक्ष्य इस मैच के अंदर सेट किया गया. वेलकम बैक सभी दर्शकों का. वेलकम बैक सभी दर्शकों का खिलाड़ियों का तहे दिल के साथ स्वागत है. प्रारंभिक गेंदबाज नंदू आए हैं. पहली गेंद बनने का बाहर किनारा लेते हुए पीछे की तरफ जाते हुए एक रन चुराने का मौका दोनों बल्लेबाजों के पास था. दोनों बल्लेबाजों ने आंखों आंखों में इशारा किया और खाता को दबा. नंदू कामले प्रारंभिक गेंदबाज है. प्रारंभिक बल्लेबाज हसन हमदुले और अफन बाकर ये जोड़ी गए. हसन एक पर खेल रहे हैं, अफन बाकर को अभी भी खाता खोलना गए. आप देख रहे हैं मुरादपुर का रण संग्राम और महासंग्राम है. दूसरा पड़ाव चल रहा है. भारी तादाद में दर्शक हैं. दर्शकों से यही कहेंगे, आप मैदान पर जो टास्क बना हुआ है आप मास्क इस्तेमाल कीजिए. दूसरी गेंदें बहुत अच्छी तरीके से ऑन साइड पर कहते हुए गेंद नॉकआउट की तरफ जा रही. खिलाड़ी एक बार फिर तेजी के साथ, थोड़ी सी खराब फील्डिंग है मैदान के अंदर. एक बार फिर देखिए, सबसे प्यारी चीज भगवान ने आपको दिमाग दी है, दिमाग की बत्ती को जलाने. मैच बहुत इंपॉर्टेंट है. जीतते हो तो क्वार्टर फाइनल में जाना गए, हारते गए तो सफर वहीं पर टूटने वाला गए. जीतने के लिए एक बार फिर जी जान लगाने की जरूरत है. रन संख्या 3 रन प्रति ओवर इस मैच के अंदर 12 रन बनाने हैं. नंदू कामली एक्सपीरियंस कैंपर है चिपलून के. राइट आर्म ओवर द विकेट छोटे रन के साथ. अच्छी के बहुत अच्छी लाइन है. ऑन साइड पर खेलते हुए अफान ऑन ड्राइव शॉट मिड विकेट पर अक्षय खड़े थे, बहुत अच्छी फील्डिंग करते हुए एक रन के साथ रन संख्या में इजाफा. रन संख्या कुल मिलाकर 3 गेंदों का खेल समाप्त है. 3 गेंदों के बाद स्कोर कार्ड के ऊपर 4 रन बगैर किसी नुकसान के. बड़ा शॉट खेलने की कोशिश लगातार कर रहे हैं मगर एक बार फिर बल्ले पर सीधी तरीके से टाइमिंग नहीं कर पाए. ऑन साइड पर लगातार ऑन ड्राइव कर रहे हैं. और नंदू क्या कर रहे हैं, विकेट के बीच में गेंदबाजी कर रहे हैं, ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे हैं, बड़ा शॉट खेलने के लिए नहीं दे रहे हैं. अब तक नंदू ने 4 गेंदें की हैं और 4 गेंदों में 5 रन दिए हैं पावर प्ले के अंदर. सफल गेंदबाज है, बहुत कमाल के गेंदबाज है. छोटे रन के साथ राइट आर्म ओवर द विकेट. बैकफुट पर चले गए, अब आसमान की तरफ उड़ाते हुए हवा में गए. खिलाड़ी वहां पर खड़े गए, साहिल लपक लिया. पहला विकेट, पहला और पहला विकेट, पहला शिकार इस मैच के अंदर अफान बाकर के रूप में होता हुआ. 5 ही रन बने, जीतने के लिए 60 बनाने गए. 5 गेंदों का खेल समाप्त है. 5 रन बनते हुए अब जाकर नए बल्लेबाज शाहिद मैदान के अंदर आ रहे हैं. स्ट्राइक एंड पर हसन हमदुले जो 2 गेंदों का सामना करके 2 पर खेल रहे हैं. इस मैच के अंदर वापसी की जरूरत है. बल्लेबाजी करने वाली टीम स्ट्रगल कर रही है, यानी यंग फाइटर मुरादपुर की टीम इस मैच के अंदर स्ट्रगल कर रहे हैं. अफान जो अच्छे खिलाड़ी थे उनका विकेट गिरा है. नंदू कामले विकेट टेकर गेंदबाज के रूप में माने जाते हैं. इन्होंने विकेट लिया है अपने बॉलिंग बार पर तैयार. राइट आर्म ओवर द विकेट. और लाजवाब है, लाजवाब है. नंदू जिस लिए जाने जाते वही कर रहे हैं. आगे की तरफ टप्पा, ब्लॉक होल में गेंदबाजी, ज्यादा रूम बनाकर खेलने का मौका नहीं देते गए. पहले ओवर का खेल समाप्त है. पहले ओवर के अंदर स्कोर कार्ड के ऊपर 5 रन आपको बनाने 60. 24 गेंदों का खेल बचा हुआ है. 55 रनों की जरूरत है. सामने घना अंधेरा है,
चीर कर रास्ता बनाना है। एक बार फिर सामने खाई है, आपको छलांग लगानी है। इस मैच को जीतना है तो जी जान लगाना है। एक छोटा सा ब्रेक लेते हैं, ब्रेक में गाना लेंगे, गाने के साथ वापस आने बनेंगे। चर्चा जारी है कि गुफ्तगू जारी है? है आणि सिद्दीक आपण पाहिलं तर सायंकाळच्या सत्रामध्ये जमातुल मुस्लिमीन मुरादपूरचे अध्यक्ष मोहम्मदभाई पाते, त्यानंतर सेक्रेटरी जमातुल मुस्लिमीन मोहरला अर्थात आशिकभाई हमदुले आणि जमातुल मुस्लिमीन मोहरला सदस्य अर्थात नाझीरभाई हमदुले यांचं देखील आगमन झाले. हार्दिक स्वागत आहे. वेलकम. कंटिन्यू. वेलकम बैक सभी दर्शकों का खिलाड़ियों का तहे दिल के साथ स्वागत। दूसरा ओवर लेकर निखिल तैयार, लाजवाब है, खड़े खड़े खेलते हुए, टाइमिंग अच्छा नहीं, हवा में गए खिलाड़ी, वहां पर खड़े गए, दूसरा कैच लेते हुए दूसरा शिकार होता हुआ, कोई गलती नहीं। एक बार फिर देखिए खड़े खड़े खेल रहे थे, इनका बॉडी लैंग्वेज अच्छा था, इनको एक बार फिर ज्यादा रूम बनाकर अंदर की तरफ जाते तो बड़ा शॉट खेल पाते, मगर ये खड़े खड़े खेलने की कोशिश कर रहे थे। विकेट का बंधन करता हुआ दूसरा झटका लगा है, मुरादपुर की उम्मीदों को तोड़ा जा रहा है। मुरादपुर की उम्मीदों को लगने वाला दूसरा झटका 5 रनों पर। सभी खिलाड़ी एक साथ जमना नहीं है, चर्चा ज्यादा नहीं होनी चाहिए, चर्चा होगी तो खर्चा भी होने बना है। कम चर्चा कम खर्चे के फॉर्मेट का इस्तेमाल करना है। मैदान पर टास्क बना हुआ है, 23 गेंदे 55 वाला मैच, टास्क भी बनेगा, आप मास्क का भी इस्तेमाल कीजिए। इसीलिए बारी बारी कहा जाता है 2 गज की दूरी, मास्क पहनना बहुत जरूरी। जब तक नहीं दवाई है तब तक नहीं एक बार फिर ढिलाई है, एक बार फिर मास्क का इस्तेमाल करना बहुत जरूरी है। गेंदबाजी करने के लिए निखिल वार के आगे, फील्डिंग देखे 10 मैन पॉइंट कवर पर खिलाड़ी है, राइट अप ओवर द विकेट। बड़ा शॉट खेलने की कोशिश, गेंद और बनने का कोई ताल्लुक नहीं। चौथे 5वें स्टंपर से गेंद विकेट कीपर के दस्तान में। निखिल वारके को आप देख रहे हैं, रफ्तार अच्छी है, लाइन तो अच्छी है, टप्पा अच्छा है और क्लासिकल गेंदबाजी कर रहे हैं। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज एक बार फिर तैयार है। स्ट्राइक एंड पर बैट्समैन हसन, नॉन स्ट्राइक एंड पर इमाद, नए बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं, राइट आर्म ओवर द विकेट। और बड़ा शॉट खेलने की कोशिश थी, इस बार कदमों का इस्तेमाल किया था मगर टाइमिंग नहीं कर पाए। बल्ले के बाहर किनारे पर लगने के बाद पीछे की तरफ गए। राकेश पालंडे इंतजार कर रहे थे, आप इंतजार करोगे गेंद आपकी तरफ नहीं आएंगे, आपको गेंद तक पहुंचना है। राकेश पालंडे यही सोच रहे थे मेरे हाथों में गेंद आएंगी, मगर ऐसा नहीं होने बना के 2 रन मुकम्मल होते हुए दोनों बल्लेबाजों ने पर्याप्त समय था 2 रन मुकम्मल करते हुए। 2 रनों के साथ स्कोर कार्ड के ऊपर 7 रन। दूसरा ओवर पावर प्ले का चल रहा है। फील्डिंग 10 मैन पॉइंट, एक खिलाड़ी कवर पर है, खिलाड़ी एक्स्ट्रा कवर पर है। मिड विकेट पर शॉर्ट मिड विकेट पर खिलाड़ी है, 2 खिलाड़ी 30 गज दायरे के बाहर। स्ट्राइक एंड पर हसन हमदुल्ले तैयार, बड़ा शॉट खेलने की कोशिश है, टाइमिंग अच्छा नहीं कर पा रहे हैं। और निखिल क्या कर रहे, विकेट के बीच में समाप्ति कर रहे, अच्छी गेंदबाजी कर रहे, लाइन अच्छी है, रफ्तार एक बार फिर बहुत अच्छी है, अंदर की तरफ ज्यादा ला रहे। इनकी हाइट जो अच्छी है, इनके पास एक बार फिर ताकत अच्छी है, उसका इस्तेमाल अच्छा कर रहे हैं। आपको एक बार फिर देखिए, भगवान ने सारी चीजें अच्छी दी है मगर इस्तेमाल करना आपको आना चाहिए। निखिल वो इस्तेमाल अच्छा कर रहे हैं। रन संख्या कुल मिलाकर 8 रन। दूसरा ओवर जारी है, 2 विकेट के नुकसान पर। गेंदबाज तैयार, कदम का इस्तेमाल किया, बहुत खूबसूरती के साथ पॉइंट के ऊपर से खेलते हुए गेंद जा रही है बाउंड्री की तरफ। खिलाड़ी एक बार फिर गेंद के पीछे गए, बहुत अच्छी फील्डिंग करते हुए, अच्छी फील्डिंग देखने को मिली, तेजी के साथ दौड़ लगाते हुए। ओमकार बड़े की बात कीजिए तो बहुत तेजी के साथ दौड़ लगाई, गेंद को रोका, 2 रन मुकम्मल करने का मौका बल्लेबाजों के पास था। इमाद जिन्होंने एक बार फिर देखिए बहुत अच्छा स्ट्रोक खेला था। रन संख्या अब जाकर 2 रनों के साथ 10 पर पहुंचते हुए। पारी की बात कीजिए तो पावर प्ले के अब जाकर आखिरी गेंद बचे हुए है। 11 गेंदों में 10 रन मुरादपुर 11 ने बनाए हैं। इस मैच में जीतने के लिए आपको 60 रन बनाने हैं, बड़े स्ट्रोक खेलने होंगे और इस मैच के अंदर वापसी लानी है। देखने वालों को नजारों को बदलना है। मैदान के अंदर गेंदबाज मुरादपुर एंड की तरफ से निखिल वार के तैयार, राइट अप ओवर द विकेट।
अच्छी गेंद है, एक बार फिर रडार में गेंद नहीं है, बहुत खूबसूरती के साथ गेंद को लॉन्ग ऑफ की तरफ खेलते हुए साकिल कड़क है, अच्छी फील्डिंग करते हुए लॉन्ग ऑफ के स्थान पर अलोंग द कारपेट लगातार खेल रहे हैं। आसमानी फायर करना बहुत जरूरी है, हवा में खेलना बहुत जरूरी है, मगर ये अलोंग द कारपेट लगातार खेल रहे हैं। 2 ओवर का खेल समाप्त है, 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर 11 रन बने हैं। जीतने के लिए 60 रनों का पीछा, यानी 49 रन आपको बनाने हैं। 18 गेंदों का खेल शेष है। एक छोटा सा ब्रेक लेंगे, ब्रेक में एक गाना लेंगे और गाने के बाद वापस आएंगे। चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगी। पाचव्या दिवशी जाहीर केलं जाईल, त्याची देखील आम्ही वाट बघतोय। पाचव्या दिवशी काय असेल आणि कुठली गोष्ट या ठिकाणी आपल्या गावाकरिता, आपल्या या लाडक्या गावाकरिता घेतलं जाईल, या स्पोर्ट्स कमिटीच्या माध्यमातून ते देखील बघणार आहोत। फायनलच्या वेळी आपण निश्चित सादर करणार आहोत, जाहीर करणार आहोत की मुरादपूर स्पोर्ट कमिटी आणि या स्पर्धेच्या माध्यमातून गावाकरिता कुठली वस्तू घेतली जाते। आमच्या बरोबर संपूर्ण स्पोर्टची अर्थातच टीम देखील जोडलेली आहे, टेनिस क्रिकेटची टीम देखील आहे। या स्पर्धेचं वैशिष्ट्य तेवढंच आहे, गावाकरता काय ते करायचा, एक कार्य, चांगलं कार्य तो गावाकरिता खूप चांगलं वैशिष्ट्य आहे आणि गावाच्या भविष्याकरिता, गावातले युवकांकरिता आणि गावातल्या सर्व लाडक्या व्यक्तिमत्वाकरिता यांचा प्रयत्न सातत्याने चालू आहे। गोलंदाजी मार्कवर नंदू कांबळे दाखल होतोय। पहिला चेंडू फुल टॉस ऑन साइडला घ्या, मात्र चेंडूला ते खेळून काढलाय, काव कॉर्नरच्या दिशेने चेंडू जातोय। अलंग कार्पेट खूप जास्त पद्धतीने खेळता येतं। फुलटॉस चेंडूचा भरपूर समाचार घेणं फार गरजेचं आहे, परंतु तसं होत नाही आहे। स्कोर कार्ड वरती धावांचा विचार केला तर स्कोर कार्ड 12 धावांवरती 2 गड्यांच्या मोबदल्यात 48 धावा तुम्हाला बनवायच्या। 17 चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत। नंदू कांबळे या षटकातलं वैयक्तिक दुसरं आणि संघाकडे तिसरं षटक। मोठा फटका घ्यायचा आहे, चेंडू आणि बॅटचा संपर्क होता, ऑफ स्टंपच्या बाहेर गोलंदाजी केली जाते। बंटी साबंद थोडंसं चूक करतायत। या ठिकाणी आपण बघितलं तर 22चा सिग्नल पंतांनी दिलाय, धाबा ऍड होणार खात्यामध्ये। धाबा या ठिकाणी धावतं फलक आपण बघितलं तर वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे। 13 धाबा मुरादपूर जर जिंकलं तर खास करून आपण बघितलं तर क्वार्टर फायनल मध्ये संधी आहे। नंदू कांबळेने जर हॅट्रिक घेतली तर किरण ठसाले यांच्याकडनं 1001चं पारितोषिक लाभण्यात आलेलं आहे। कोहिनूरचा हिरा का म्हटलं जातं, खास करून आपण बघितलं तर एक जादूगर गोलंदाज म्हणून का ओळखलं जातं। वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी त्याच्याकडे आहे, बरेच वर्ष त्यानं कामगिरी केलेली आहे आणि त्याच्या कामगिरीवरती अनेक लोकांची नजर देखील असतात। नंदू कांबळे गोलंदाजी मार्गवर, चेंडू चांगला फटका, यावेळी मात्र फसला हव्यामध्ये, चेंडूला खेळला। बघूया या चेंडूला निश्चित नो मॅन्स लँड मध्ये खेळला होता। नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय, 2 धाबा घेतल्या जात आहेत। दुहेरीच्या पट्ट्यानं संघाची स्थिती आपण बघितली तर 15 धाबा स्कोर कार्ड वरती आहे। तिसरं षटक चालू आहे, तुम्हाला 60 धाबा बनवायचे आहेत। धीम्या गतीनं बॅटिंग पैदलमध्ये केली जाते। हसनच्या लगातार 3 षटकार करता अर्थातच फिरोजभाई कडवेकर आमच्या बरोबर जोडलेले आहेत, त्यांच्याकडनं देखील 500 रुपयाचा पारितोषिक आहे। व्हाईट बॉलचा सिग्नल येतोय, मिस्टर एक्स्ट्राचा इशारा पंचांनी दिलाय। धाबांचा विचार केला तर एकूण 16 धाबा स्कोर कार्ड वरती आहेत। 2 गडी निश्चित गमावलेत। प्रयत्न मैदानामध्ये हसन जो आहे तो प्रयत्नाला सोडत नाहीये। निश्चित संघर्ष तुम्हाला करावा लागेल आणि संघर्षातनं जो निर्माण होतो तर खरं तर विजय म्हटला जात आहे। यावेळी मात्र फटका आपण बघितला तर थोडंसं फासला होता मैदानामध्ये। बंटी साबंतला आपण बघतो प्रयत्न करताना, खास करून प्रयत्न केला होता या चेंडूवरती देखील 2 धाबा या चेंडूवरती मिळते इमादला आणि त्याच्या संघाला। संघाची स्थिती आपण बघितली तर 18 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। तुमच्या स्क्रीनवरती बघताय बंटी सामंतने प्रयत्न केला, हातामध्ये चेंडू विसावला होता, त्याच्यानंतर सुटला हातातनं आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये, पहिल्या अटेम्प्ट मध्ये पकडला, त्याच्यानंतर चेंडू हातातनं निसटून गेलाय। बंटीला देखील माहित होता महत्वाची विकेट आहे। फुलटॉस चेंडू यावेळी मात्र बिडकवला, जेल सोडला गेला, त्याच्यानंतर चेंडू चाललाय लॉंग ऑन बॉल राईटच्या मागे, ऋतुंग षटकार टाळ्यांचं
24 धाबांवरती तब्बल जाते 24 लॉस ऑफ 2 विकेट. काय फटका खेळला, झेल सुटला. झेल सुटल्यानंतर इमाद हमदुले जो सातत्याने मैदानामध्ये खेळत असतो, या मैदानामध्ये त्याचा सराव आहे. त्याच्याकरता खालिद पाते यांच्याकडे 100 रुपये आणि शाहिद गोत्रे यांच्याकडे 200 रुपयाचा तब्बल पारितोषिक आहे. धावसंख्या 24 धाबा तुम्हाला जिंकण्याकरता अजूनही या मॅच मध्ये 12 चेंडू आणि 12 चेंडू 36 धाबांची गरज आहे. इक्बालभाई हमदुले यांच्याकडनं निश्चित 500 रुपये. 12 चेंडू 36 धाबा इमाद. इक्बालभाई हमदुले यांच्याकडनं आपण बघितलं तर निश्चित त्याचे वडील आहेत, त्यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक इमाद करता आलेले घ्या षटकार करता. थेटताना तिथे महिला बसल्या आहेत, त्या महिलांना सलामी दिली आहे. मी या गावाचा लाडका खेळाडू आहे, माझ्याकडे जे टॅलेंट आहे ते तुम्हाला सलामीच्या माध्यमातून, षटकाराच्या माध्यमातून त्यांना महिलांना सलामी दिली आहे आणि खूप चांगला फटका बघायला मिळाला. 12 चेंडू आणि जिंकण्याकरिता या मॅच मध्ये 36 धाबांची गरज आहे. चर्चा जास्त व्हायला नको, घड्याच्या काट्याकडे देखील लक्ष द्या, कारण वेळ निघून गेलेली आहे. वाट लावायची वेळ आलेली आहे आणि कोणाची लागणार वाट, कोण खाणार भाव आणि मैदानामध्ये कोण ठरणार हिरा ते बघायचं आहे. एक छोटासा ब्रेक. 12 चेंडू 36 धावा. मैदानामध्ये चर्चा चालू आहे, जास्त चर्चा करायची नाही. एक छोटासा ब्रेक. ब्रेकमध्ये गाण्यानंतर पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. असं गेलो आणि असं आलो. तिथं घ्यायचं आहे. जो स्क्रीन तुम्ही दाखवला थेट इमादच्या घरातला होता आणि इमादच्या घरातनं आपण महिलांना देखील बघतोय तुमच्या स्क्रीनवरती. अनेक महिला आहेत पाते घराण्यातली, त्याचबरोबर आपण बघितलं तर संपूर्ण टीम, संपूर्ण गाव त्या ठिकाणी बघतोय. शेख परिवार असतील, त्यानंतर पाते असतील, हमदुले असतील, ममदुले असतील, ते देखील बघतायत. त्यांची महिला या ठिकाणी बघतायत. तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही बघताय अनेक आहेत जे महिला क्रिकेटवरती प्रेम करतात आणि महिलांचा संघ देखील आहे भारतामध्ये. तो महाराष्ट्रामध्ये देखील आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील आहे आणि महिला देखील मॅचला बघतायत. मनोज गोलंदाज मार्कवर पहिला चेंडू बघणार आहोत. पंचांचा सिग्नल काय येतो? फुल टॉस चेंडू होता. यावेळी मात्र इन्स्ट्रक्शननं कुठेतरी चुका केल्या. बॅट्समॅन प्रथम बीट झाले. इमादनं या ठिकाणी सॅक्रिफाईस विकेट टाकली. मैदानामध्ये नो बॉल आलाय. अजूनही मॅच संपला नाहीये. नो बॉल. येणारा चेंडू फ्रीट असेल. विकेट निश्चित पडली आहे. तिसरा धक्का, तिसरा ब्रेक थ्रू. 26 धाबांवरती. एक गाण्यानंतर पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येऊया. 26 धाबा. बारा चेंडू 34 धाबांची गरज आहे. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. मुरादपूरची मानाची स्पर्धा, लाख मुलाची स्पर्धा आपण बघतोय. या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेच्या आयोजक आपण बघतोय मुरादपूर स्पोर्ट कमिटी, त्याचबरोबर जमातुल मुस्लिमीन मुरादपूर यांच्या संयुक्त विद्यमानानं 2022 मधलं लाख मुलाची स्पर्धा आपण बघतोय आणि त्याचबरोबर कार्यकारिणी त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धेचं खूप लाख मुलाचं योगदान आपण बघतोय. मुरादपूरची कार्यकारिणी कमिटी आपण बघितली आहे, यंग फायटर कमिटी आपण बघितली आहे, नौजवान कमिटी आपण बघितली आहे, जमातुल मुस्लिमीन आपण बघितली आहे आणि स्पोर्ट कमिटी आपण बघितली. संयुक्त विद्यमान अर्थातच सर्वांच्या सहकार्यानं ही स्पर्धा भरण्यात येते. 2 डकआउट तुम्ही बघताय. एका बाजूला डकआउट MISF चा डकआउट आपण बघतोय, मोहम्मद इब्राहिम सी फूडचा आपण डकआउट बघतोय. दुसऱ्या बाजूला कैलासवासी पैगंबरवासी निजामुद्दीन भाई कडूंचा डकआउट. फ्रीडचा चेंडू बॅकफुट वर गेले, ऑन साइडला चेंडूला खेळला की आम्ही मात्र लॉंग ऑन सीमारच्या नंदू कांबडी चेंडू खाली येतोय. पहिली धाव पूर्ण केले, थोडस फंबल झालेत. 2 धाबा मिळतील. दुहेरीच्या पट्ट्यानं संघाची स्थिती आपण बघितलं 28 धाबांवरती. 11 चेंडू 32 धाबा मुरादपूरला जिंकण्याकरिता. वेलकम बैक सभी दर्शकों का, खिलाड़ियों का तहे दिल के साथ स्वागत है. इस मैच के अंदर 11 गेंदों का खेल शेष है. 32 रनों की जरूरत है. ये ढलता हुआ सूरज आने वाली शाम की इसके नाम. बहुत अच्छी गेंद है, बहुत खूबसूरती के साथ खेलते हुए इस गेंद को खेल दिया लॉन्ग बॉल लेके बाहर. न सूरज देखते हैं न मुहूर्त देखते हैं, ये अपनी टीम की जरूरत को समझते हैं. गेंद बॉर्डर के बाहर 6 रन. सिक्सर के लिए शाहिद गोदरे इनकी तरफ से एक बार फिर 200 के इनाम है. क्या कमाल खेल रहे हैं. न सूरत देखते हैं न मुहूर्त देखते हैं, ये अपने टीम की जरूरत समझते हैं और मुरादपुर की जरूरत है उसको समझ रहे. कमाल का छक्का मैदान के अंदर आया है. बल्लेबाज तालिब क्या कमाल का खेल रहे हैं. मैग्निफिसेंट स्ट्रोक है ये. ज्यादातर एक बार फिर देखिए गांव की जो महिलाएं देख रहे हैं उनको सलामी दे रहे. आप देखिए हमारा खेल कमाल का है. मनोज को एक बार फिर स्वागत. रन संख्या कुल मिलाकर 34.
लाजवाब है, बहुत खूबसूरती के साथ इस गेंद को खेलते हुए कोई खिलाड़ी नहीं है, दो खिलाड़ी के बीच का बादला, वन बॉल गेंद बॉल के बाहर। के बीच का जो फासला है वो चीरने की कोशिश है। 10 गेंदों का खेल बचाव बाकी, 22 रनों की जरूरत है। तालिब हमदुले मैदान के अंदर एक तूफान आया है, एक जलजला है, एक आंधी आई है, उसका नाम एक बार फिर देखिए, जो जलजला गए, जो आंधी है, वो तूफान है, उसका नाम तालिब हमदुले है। तालिब हमदुले कमाल कर रहे गए, बेमिसाल खिलाड़ी। एक ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। नंबर की लगाई है। मुरादपुर एक बार फिर हार मानने तैयार नहीं है। 11 फाइटर एक बार फिर तैयार नहीं है। फुल टॉस गेंद आसानी के साथ इस गेंद को नॉकआउट की तरफ खेलते हुए खिलाड़ी तेजी के साथ आते हुए, सुंदर फील्डिंग, साकिल गेंद के नीचे आए, अच्छी फील्डिंग करते हुए 1 रन चुराने का मौका। 1 रन के साथ रन संख्या कुल मिलाकर अब जाकर स्कोर कार्ड के ऊपर 39 रन। 9 गेंदों का अब जाकर 8 गेंदों का खेल बचाव बाकी है। मनोज की ओवर की 4 गेंदें हो चुकी, 4 गेंदों में 15 रन इस गेंदबाज ने दिए हैं। 8 गेंदें जीतने के लिए 21 रनों की जरूरत। आज के इस मैच के अंदर बहुत महत्वपूर्ण मुकाबला। गेंदबाज तैयार अपने बॉडी मान पर, खड़े खड़े खेलने की कोशिश है। एक बार फिर दो खिलाड़ी के बीच का बादला चिरते हुए, भाग्य का सहारा, नसीब का सहारा, गेंदबाज के बाद 4 रन गाने का खेल बचा हुआ है। 17 रनों की जरूरत है। क्या तूफानी वाला मुकाबला है, बहुत अच्छा मुकाबला। ऑफ साइड पर 4 खिलाड़ी गए, ऑन साइड पर कुल मिलाकर 5 खिलाड़ी के तैनात है। मुरादपुर 11 को जीतना गए, 7 गेंदे 17 रन। हसन ऑन स्ट्राइक, अच्छी है, बहुत खूबसूरती के साथ ऑन साइड पर खेलते हुए खिलाड़ी वहां पर खड़े हैं। नंदू काबले अच्छी फील्डिंग करते हुए काउ कॉर्नर पर जब तक थ्रो आता हुआ, दोनों भी बल्लेबाजों ने एक बार फिर चतुराई के साथ 2 रन मुकम्मल किए गए। 2 रनों के साथ रन संख्या कुल मिलाकर अब जाकर 45 पर पहुंचे गए। 6 गेंदों का खेल बचा हुआ है, 15 रनों की जरूरत है। कहीं मत जाइए, ये पिक्चर सुपर हिट होने वाली है। आप देख रहे मुरादपुर का त्योहार, और मुरादपुर के त्योहार में सबसे अच्छा मुकाबला। बहुत अच्छी चल रही है, सुंदर मुकाबला देखने के लिए बेताबा, रोचक मुकाबला है। क्या होने वाला इस मैच के अंदर, क्या होने वाला हमारे कॉम्बॉक्स के अंदर? एक बार फिर देखिए, मैं बाबले जादव को देख रहा हूँ। हमारे कॉम्बॉक्स के अंदर फराज हमदुनी स्कोरिंग का काम कर रहे हैं। हमारे कॉम्बॉक्स के अंदर एक बार फिर फिरोज कड़बीकर हैं, जमील भाई हमारे साथ जुड़े हुए हैं, और इरफान दलबी जो हमारे साथ अभी अभी जुड़े हुए, इनका भी तहे दिल के साथ स्वागत है। कॉम्बॉक्स के अंदर भी बहुत कुछ होगा। 6 गेंदों का खेल बचाव बाकी है, 15 रनों की जरूरत है। ज्यादा चर्चा नहीं होनी चाहिए, घड़ी के कांटे की तरफ देखना है। वक्त तेजी के साथ आगे बढ़ रहा है, वक्त रेत की तरह फिसल रहा है। 6 गेंदों का खेल बचाव बाकी है, 15 रनों की जरूरत है। और ये टूर्नामेंट सक्सेसफुल क्यों है? ये टूर्नामेंट एक बार फिर देखिए लाजवाब है। एक छोटा सा ब्रेक लेंगे, इसीलिए कहा जाता है सबका यही नारा, मुरादपुर सबसे प्यारा। एक छोटा सा ब्रेक, ब्रेक में गाना, और गाने के साथ वापस आना गए। भाई 15 रनों की जरूरत है। गेंदबाज तैयार, राइट आर्म ओवर द विकेट, बैकफुट पर गए हैं। एक बार फिर पीछे की तरफ ज्यादा जा रहे हैं। पीछे नहीं जाना है, पीछे जाओगे तो एक बार फिर दुनिया कदम खींचेगी। पीछे जिंदगी में जाओगे तो दुनिया कदम खींचेगी, मैदान पर जाओगे तो बिंदी गेंद आएंगे। आगे आओगे तो दुनिया सलाम करने वाली है, दुनिया नमस्कार करने वाली है। पहली गेंद ऑफ टर्म के बाहर थी, बल्लेबाज बढ़ नहीं पाए, समझ नहीं पाए। इस ओवर की दूसरी गेंद, 5 गेंदे 15 रन। बैकफुट पर गेंद बड़ा शॉट खेलने की कोशिश, टाइमिंग अच्छा नहीं कर पाए। ऑन साइड पर गेंदबाज खुद गेंद के पीछे जाते, पहला रन मुकम्मल। दूसरे की मांग, तेजी के साथ भाग रहे, भाग में क्या भाग, तेजी के साथ दौड़ लगा। 2 रन मुकम्मल होने वाले हैं। 2 रनों के साथ रन संख्या में इजाफा, रन संख्या कुल मिलाकर अब जाकर 4 गेंदे 13 रनों की जरूरत है। अच्छा मुकाबला देखने के लिए मिल रहा है, पैसा वसूल मैच है। 4 गेंदे 13 रन। तालिब मैदान के अंदर कुल मिलाकर तालिब का अगर बात की जाए तो बहुत अच्छी बल्लेबाजी मैदान के अंदर कर रहे हैं।
स्ट्राइक एंड पर तालिब है जो 15 पर खेल रहे हैं। नॉन स्ट्राइक एंड पर जो हसन है वो बहुत कमाल का खेल रहे, 12 पर खेल रहे हैं। विकी नरलकर एक्सपीरियंस कैंपर है, इनके सामने युवा है। युवा और एक्सपीरियंस की लड़ाई बहुत अच्छी है। राइट हम ओवर द विकेट अपने बूटिक मार पर अच्छी है, बहुत अच्छी तरीके से ऑन साइड पर खेलते हुए खिलाड़ी है। पहला रन मुकम्मल, दूसरे की मांग है। 3 गेंदों का खेल बचा हुआ है, 11 रन की जरूरत अभी भी है। 2 रन मुकम्मल किए गए, 3 गेंदे, 11 रन की जरूरत है। एक बड़े शॉट की जरूरत है, मैच अपने आप बदलने वाला है। दर्शक अब तक लगाकर देख रहे हैं, इसीलिए कहा जाता है मोबाइल ऑन रखे, टीवी ऑन रखे, नजरें ऑन रखे। क्रिकेट का खेल ही अनिश्चितताओं से भरा हुआ है। 3 गेंदे, 11 रन की जरूरत है। एक बड़ा शॉट आएगा, मैच अपने आप बनने वाला है। एक बिंदी गेंद आएगी, फील्डिंग करने वाली टीम के हौसले बढ़ने वाले हैं। हौसला होगा तो घोसला अपने आप बनने वाला है। गेंदबाज तैयार, मुरादपुर एंड से अच्छी है, बहुत खूबसूरती के साथ खेलते हुए लदफ की तरफ खिलाड़ी है। खिलाड़ी के सर के ऊपर से खिलाड़ी बन गए दर्शक बन गए। ताली बजाने का मौका है। दो गेंदों का खेल बचा हुआ है, 5 रनों की जरूरत है। 2 गेंदे 5 रन। एक बार फिर बहुत अच्छा मुकाबला, तालियां बज रही है, सीटियां बज रही है। बहुत अच्छा मुकाबला, 2 गेंदे 5 रन। विकी नरलकर तैयार, राइट अप ओवर द विकेट। सुंदर है, बहुत खूबसूरती के साथ इस गेंद को ऑन साइड पर खेलते हुए खिलाड़ी है। खिलाड़ी के सर के ऊपर से गेंद मोड़ के बाहर। मुरादपुर विन द मैच, मुरादपुर जीता गया। मुरादपुर मुरादपुर मुरादपुर, इसीलिए कहा जाता है मुरादपुर सबसे प्यारा। भीड़ में लगे उसे धक्का कहते हैं। डीजे थैंक यू। भीड़ में लगे उसे धक्का कहते हैं, हवा से उड़कर बाहर जाए उसे छक्का कहते हैं, और पारी में पलट मार लाए उसे तालिब हमदुल्ले कहते हैं। लाजवाब खेले, तालियां बजनी चाहिए तालिब हमदुल्ले के लिए। एकदम टैलेंट गदर वाला कैसा टैलेंट आवाज है, कैसा है ये आवाज है, ये आवाज है। तालिब हमदुल्ले ने जी जान लगाई है। शाहरुख तालिब करता टाला वाजले बजे टैलेंट आवाज दर मला ऐकायचा है। शाहरुख इसीलिए कहा जाता है सबका यही नारा, मुरादपुर सबसे प्यारा। एक गाने के साथ सेलिब्रेशन लेंगे, सेलिब्रेशन के बाद वापस आने वाले हैं। मुकाबला लाजवाब, पैसा वसूल मैच है। नजीर भाई हमदुल्ले